नमस्कार. आपल्यावरती सर्व ग्रहांची कृपा व्हावी म्हणून नवग्रह स्तोत्र आहे. या स्तोत्रातले मंत्र त्याचा जप आपण अवश्य करावा, जेणेकरून जे ग्रह आपल्याला अनुकूल नाहीत त्या ग्रहांची जप केल्याने आपल्याला सिद्धी प्राप्त होते आणि आपली अडलेली कामं त्या ग्रहांच्या अनुकूलतेनं सिद्ध होतात आणि अडीअडचणी दूर होतात. असं हे व्यासविरचित नवग्रह स्तोत्र सगळ्यांनी रोज अवश्य म्हणावं. ओम जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं दधिशङ्कतुषाराभं क्षीरोदारनवसंभवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यहं प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणां प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तन्नमामि शनैश्चरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्य विमर्दनं सिंहिका गर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहं पलाशपुष्पसङ्काशं तारकागृहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तंकेतुं प्रणमाम्यहम् इति व्यासमुखोद्गीतं यः पठेत् सुसमाहिता दिवा वा यदिवा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति नरनारी नृपाणां च भवेद्युःस्वप्ननाशनम् ऐश्वर्यम् अतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्रजा पीडा तस्कराग्नि समुद्भवा ता सर्वा प्रथमं यान्ति व्यासो ब्रूतेन संशया. इति श्री व्यासविरचितम् आदित्यादि नवग्रह स्तोत्रं संपूर्णं. श्री नवग्रहार्पणमस्तु. शुभं भवतु.